ही गोष्ट आहे 2018 सालची तमिळनाडूतील कांचीपुरम शहरात घडलेली एक हृदयद्रावक घटना, जिने संपूर्ण देशाला हादरून सोडले होते. प्रेम, विश्वासघात आणि क्रूरतेचा हा एक असा अध्याय आहे जो आजपर्यंत अनेकांच्या स्मरणात आहे. अभिरामी एक सामान्य गृहिणी, पती विजय बँकेत कामाला होता. त्या दोघांना 2 गोंडस मुलं होती, 7 वर्षाचा मुलगा आणि 4 वर्षांची निरागस मुलगी. अभिरामीचे आयुष्य कोणत्याही सामान्य गृहिणीसारखेच होते. सकाळी उठून मुलांची तयारी करणे, नवऱ्याला डबा देणे, घरकाम करणे आणि संध्याकाळी त्यांची वाट पाहणे. पण अभिरामीला एक वेगळा छंद होता, टिकटॉक व्हिडिओ बनवण्याचा. तिचा बराच वेळ त्यात जात असे. याशिवाय तिला बिर्याणी खूप आवडायची. कांचीपुरममधील एका प्रसिद्ध बिर्याणी स्टॉलवरून ती नेहमी बिर्याणी मागवत असे. या बिर्याणी स्टॉलवर मीनाक्षी सुंदरम नावाचा एक तरुण कामाला होता. त्याचं काम बिर्याणी पोहोचवण्याचं होतं. सुंदरम अनेकदा अभिरामीच्या घरी बिर्याणी देण्यासाठी यायचा. सुरुवातीला फक्त बिर्याणी देणारा आणि घेणारा असं त्यांचं नातं होतं. पण हळूहळू बोलता बोलता त्यांच्यात मैत्री झाली. ही मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही कळलं नाही. अभिरामी सुंदरमच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की ती स्वतःचे लग्न, तिचा संसार, तिची 2 निरागस मुलं हे सर्व विसरून गेली. तिला वाटू लागलं की पती आणि मुलं तिच्या या नव्या प्रेमाच्या आड येत आहेत. तिचे मन आता पूर्णपणे सुंदरमकडे लागले होते. विजयला त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल समजले. त्याला धक्का बसला. त्याने अभिरामीला समजवले, सुंदरमला भेटू नकोस असेही बजावले. दोघांच्या कुटुंबियांनी अभिरामीला हे प्रेम सोडून देण्यास सांगितले. पण प्रेमात वेड्या झालेल्या या दोघांना कशाचंही भान नव्हते आणि यातूनच त्यांनी एक भयानक निर्णय घेतला, विजय आणि मुलांना कायमचा संपवण्याचा. त्यांच्या मते हेच त्यांच्या एकत्र येण्यातील सर्वात मोठे अडथळे होते. योजनेनुसार सुंदरमने अभिरामीला काही झोपेच्या गोळ्या दिल्या. मुलांना आणि त्यानंतर पतीला झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस देऊन त्यांना संपवायचे असे त्यांनी ठरवले होते. एक दिवस रात्री अभिरामीने मुलांच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तिच्या 4 वर्षाच्या मुलीने ते दूध पिले आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पण 7 वर्षाचा मुलगा आणि विजय यांनी ते दूध पूर्ण प्यायले नाही, त्यामुळेच ते वाचले. अभिरामीने आपल्या निष्पाप मुलीचा जीव घेतला होता. पण तिचा क्रूरपणा इथेच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय ऑफिसला गेला. घरी आता फक्त अभिरामी आणि तिचा 7 वर्षांचा मुलगा होता. अभिरामीच्या मनात सैतान संचारला होता. तिने आपल्या मुलाचा चेहरा उशीने दाबून त्याचा जीव घेतला. एका मातेने आपल्या 2 मुलांना संपवले होते. प्रेम संबंधासाठी तिने हे भयानक पाऊल उचललं होतं. मुलांचा जीव घेतल्यावर अभिरामीने सुंदरमला फोन केला. दोघांनी कन्याकुमारीला पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले की आता त्यांच्या प्रेमात कोणीही अडथळा येणार नाही. पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा मागे सोडतोच. संध्याकाळी विजय घरी परतला. घरात शिरताच त्याला मुलांच्या शांत आणि निश्चल देहांचे दर्शन झाले. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला काय झाले हे सुरुवातीला कळालेच नाही. पण जेव्हा त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना अभिरामी घरातून गायब असल्याचे समजले. त्यानंतर तपास सुरू झाला. पोलिसांनी अभिरामी आणि सुंदरमच्या मोबाईलच्या लोकेशनचा मागोवा घेतला. तपासात पोलिसांच्या समोर धक्कादायक गोष्टी आल्या. अभिरामी आणि सुंदरम यांच्यातील संबंध आणि त्यांच्यात झालेले फोन संभाषण हे सर्व पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तात्काळ दोघांचा पाठलाग सुरू केला. फार कमी वेळात पोलिसांनी अभिरामी आणि सुंदरमला कन्याकुमारी येथून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत दोघांनीही आपले गुन्हे कबूल केले. त्यांनी कसे नियोजन केले, कसे मुलांना संपवले आणि कसे पळून जाण्याचा प्रयत्न केला याचीही कबुली दिली. ही घटना ऐकून पोलीसही हादरले. एका मातेने आपल्याच मुलांचा जीव घेतला होता हे ऐकून कोणालाही विश्वास बसला नसता. हे प्रकरण न्यायालयात गेले. वर्षानुवर्ष सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकण्यात आले, पुरावे सादर करण्यात आले आणि शेवटी 24 जुलै 2025 रोजी न्यायालयाने आपला अंतिम निकाल दिला. अभिरामी आणि मीनाक्षी सुंदरम या दोघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी त्यांच्या गुन्हेगारी कृत्याची गांभीर्यता लक्षात घेऊन त्यांना कठोर शिक्षा ठोठावली. या घटनेने संपूर्ण समाज हादरला. प्रेम संबंधासाठी इतके क्रूर पाऊल उचलले जाऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पती आणि मुलांचा जीव घेऊन आपल्या प्रेमाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिरामी आणि सुंदरम यांचा प्रवास आता तुरुंगांच्या भिंतीमध्ये संपला आहे. पण त्यांच्या कृत्याने अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केलाय, प्रेम इतके आंधळे आणि क्रूर कसे असू शकते? दरम्यान यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.